विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आदिवासी विकास विभाग या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो, चौकीदार पदासाठी एकूण 478 जागांसाठी पदभरती आलेली आहेत. आपण फॉर्म नक्कीच भरला असेल आणि फॉर्म भरला असेल तर आता जी परीक्षेचं अभ्यास आहे तो कशा पद्धतीने करता येईल याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचे. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करून घ्या, ज्यावर मी एक्झाम बद्दलचे अपडेट तसेच अभ्यासाचा महत्त्वपूर्ण नोट्स त्या ठिकाणी शेअर करत असतो. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचे. तर या ठिकाणी आपण बघू शकता यासाठी जी शैक्षणिक अर्थ आहे ती अशा पद्धतीने आहे की चौकीदार याची जी वेतन श्रेणी जी आहे ती S1 मध्ये येते. 15,000 हे तुमचं बेसिक आहे, त्यावर महागाई भत्ता आणि HRA ह्या अशा गोष्टी मिळून तुमचा जो पगार आहे तो 27 ते 28,000 पर्यंत या ठिकाणी इन हँड जाईल. यासाठी SSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 1/4/2026 पर्यंतची शैक्षणिक अर्थ या ठिकाणी अनिवार्य असणार आहेत. आता या ठिकाणी सिलेबस कसा आहे तर लक्षात घ्या. निवडीची पद्धत, तुमची ही जी परीक्षा आहे ती मराठी भाषेतून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. यामध्ये तुम्हाला परीक्षेत 4 टॉपिक आहेत. सर्वात पहिल्यांदा मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. प्रत्येकी 25 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, अशी एकूण 200 गुणांची परीक्षा होईल. वेळ आहे 2 तास. आणि आता जर तुम्हाला हा अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे तर लक्षात घ्या. आता TCS IBPS जी एक्झाम घेते त्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो टॉपिक आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. सगळ्यात पहिल्यांदा भूगोल, त्यानंतर इतिहास, त्यानंतर राज्यघटना या गोष्टींचा या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर चालू घडामोडी याचाही समावेश होतो. त्यामुळे सामान्य ज्ञान चांगल्या पद्धतीने तुम्हाला करायचंय. सोबत मराठी व्याकरण करायचं आहे. मराठी व्याकरणाचे 10 ते 12 टॉपिक आहे ते चांगल्या पद्धतीने करा. सामान्य ज्ञानचे आपल्याकडे नोट्स, त्यानंतर MCQ आणि PDF फाईल ऑनलाईन टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. चालू घडामोडी ज्या आहेत त्या अपडेटेड चालू घडामोडी तुम्हाला मिळून जातील. मराठी व्याकरणाचे नोट्स, प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट मिळून जातील. इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट, ॲप्टिट्यूडचे नोट्स आणि प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी मिळेल. तसेच सराव प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. हे जे संपूर्ण मटेरियल आहे याचं तुम्हाला ई-बुक आणि टेस्ट मिळून जाईल. यामध्ये जवळपास 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. जेवढ्याही टेस्ट आहेत त्यामध्ये टायमर प्रोव्हाइड केलाय. ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाल त्यामध्ये देखील टायमर असेल. त्याच पद्धतीने आपण सब्जेक्टिव्ह टेस्ट दिले आहेत, फुल लेंथ टेस्ट या ठिकाणी दिले आहेत. याची जी प्राइस ठेवण्यात आली आहे ती आहे मात्र 500 रुपये. तर नक्की तुम्ही हा जो सिलेबस आहे, हा जो कोर्स आहे तो तुम्ही नक्की परचेस करा. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 37 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. आणि हे जे मटेरियल आहे ते तुम्ही बाकी एक्झामला देखील वापरू शकता. तर लक्षात घ्या, परीक्षेचं आता तुम्हाला टाइम टेबल तयार करा. दिवसाचे 2 ते 3 तास वेळ या ठिकाणी द्यायचा आहे. तुमच्या पद्धतीने टाइम टेबल तयार करा की सामान्य ज्ञान कधी वाचायचं, मराठी ग्रामर कधी, इंग्लिश ग्रामर कधी आणि ॲप्टिट्यूड अशा पद्धतीने टाइम टेबल करा. आपल्या ज्या PDF फाईल आहेत त्या तुम्ही एकदा डोळ्याखालून घालून घ्यायच्या, त्यानंतर ऑनलाईन टेस्ट द्यायचा. अशा पद्धतीने जर तयारी केली तर नक्की तुम्हाला जी एक जागा हवी ती तुम्हाला नक्की मिळून जाईल. हा कोर्स परचेस करण्याकरिता तुम्हाला ज्ञानवंदना एज्युकेटर हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप करून द्या. जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल त्या देखील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि डेली बेसिसवर असेच आम्ही तुमच्यासाठी अभ्यासाची व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील लगेचच जॉईन करून घ्या. थँक्यू.